आपले ड्रायव्हर भाऊ मनोज भाऊ हो सर. कुठं चाललो आपण आता? कामासाठी तर वर्धा यवतमाळ नांदेड. तर मित्रांनो जे आहे ते 27च्या ब्लॉकसाठी तर आपण लोहारा MIDC मागील काम जे आहे तर ते बघण्यासाठी चाललेलं आहे आणि स्वागत आहे आपल्या आजच्या 27व्या ब्लॉगमध्ये. या बायपासवरून आता आपण कामाला जात आहे. आपला आजचा 27चा हा 27वा ब्लॉग आहे आणि आता लगेच आपण या कामाची मित्रांनो प्रत्यक्षात पाहणी इथून मित्रांनो आता आपण करणार आहे. हा मित्रांनो सध्या 27व्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण गाडी इथं लावलेली आहे आणि आता सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या मित्रांनो इथे यवतमाळच्या एक्झॅक्ट जे MIDC आहे लोहारा MIDC त्याच्या मागच्या साईडला आलेला आहे आणि आता मित्रांनो लगेच इथं कामाची सिच्युएशन काय आहे आणि काम कुठपर्यंत आलेलं आहे ते आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण बघणार आहोत. हा तर मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा जो आपला आजचा 27वा ब्लॉग आपण बनवत आहोत आपण आणि यवतमाळची जी MIDC आहे मित्रांनो त्या MIDCच्या एक्झॅक्ट मागच्या लोकेशनला आपण आहे. सध्या गाडी आम्ही तिथं उभी केलेली आहे आणि या सध्या या भागातील जे काम आहे मित्रांनो ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आहे. 285 किलोमीटरच्या या टप्प्यामध्ये यवतमाळ आणि दारवा या सेक्शनमध्ये आम्ही सध्या उभा आहे आणि आपला दारव्याचा जो रोड जात आहे मित्रांनो तो तिथून आपल्याला गाड्या जाताना दिसत आहे. तर मग या सगळ्या सिच्युएशनमध्ये इथून जे आहे तर इथून मित्रांनो रेल्वेचा जो आहे तर आपला रोड हायवेवरून जाणार आहे आणि रेल्वे त्या ठिकाणी खालून जाणार आहे. म्हणजे एकंदरीत प्रवाशांना पण आपल्याला काही त्या ठिकाणी तकलीफ होणार नाही आहे आणि मित्रांनो आपल्या रेल्वेला पण त्या ठिकाणी डिस्टर्ब होणार नाही. आणि इथून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आपण बघू शकतो की 5 किलोमीटर अंतरावरती जो एकंदरीत मोठा ब्रिज आहे तर जो तो ब्रिज त्या ठिकाणी बनत आहे मित्रांनो तो फॉरेस्टमध्ये तो ब्रिज बनतो आहे आणि त्या फॉरेस्टमध्ये ब्रिज बनत असल्यानंतर यवतमाळ या शहराला आपण यवतमाळ हे नाव कसं पडलं तर या ठिकाणी आपल्याला बघतो की मित्रांनो डोंगराची संख्या जी आहे माळांची संख्या जी आहे तर ती जास्त आहे आणि या सगळ्या इथून तर आपण उमरखेडपर्यंत जर बघितलं मित्रांनो जसं दिग्रस ते पुसद याही विभागामध्ये जे एकंदरीत उमरखेडपर्यंत 5 टनल आहे तर त्या 5 टनल आपल्याला फॉरेस्ट विभागामधूनच जातात. मग या सगळ्या टनलची संख्या मग टनल आणि फॉरेस्ट विभागामध्ये असल्यामुळं तिथं थोडा आपल्या रेल्वेला सुरू व्हायला मित्रांनो उशीर लागतो आहे. आणि जे आपण पाहिलं की दारवा या क्षेत्रामध्ये सध्या स्लीपर आणि पटऱ्या बसवण्याचं काम मित्रांनो त्या ठिकाणी चालू आहे आणि या सध्या उन्हामध्ये 12:30 वाजता मित्रांनो ही शूटिंग घेत आहोत. ते गाणं आहे ना रखरखत्या उन्हामध्ये थोडं पुढं जाऊ इगळ्या पाऊलं थकलं नाही त्याच पद्धतीनं आमचंही पाऊल म्हणजे माझंही पाऊल मित्रांनो याची अपडेट देत असताना थकणार नाही ही ग्वाही तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि आपण पण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं फॉलो नसेल केलं तर फॉलो आणि सबस्क्राईब करा कारण अशाच नवीन अपडेट मित्रांनो देतो आहे. आणि आज या ठिकाणचा मित्रांनो हा आपला 4था व्हिडिओ आहे. यापूर्वी पण आपण बरेच व्हिडिओ टाकले तर 285 किलोमीटरच्या याच्यामधलं आपण पाहतो की आता मी तुम्हाला इथून दाखवतो याचं जे फायनल मित्रांनो काम आहे तर ज्याला आपण फायनल अलाइनमेंट म्हणतो तर ते फायनल अलाइनमेंटचं काम पण मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चालू असलेलं दिसतं. म्हणजे हे आपण बघू शकतो हा मागचा बायपास जातो आहे जो की आपल्याला इथून आपण नॅशनल हायवे आपल्या 361 तुळजापूर नागपूर हायवेने पण जाऊ शकतो आणि हा बायपासचा मित्रांनो रोड आहे आणि ही लोहारा MIDC. या सगळ्या परिस्थितीमध्ये मित्रांनो इथे आपण पाहतो की फायनल अलाइनमेंटचं काम सुरू आहे परंतु या ठिकाणी आता जे दारवा विभागामध्ये काम सुरू झालेलं आहे त्या दारवा विभागापेक्षा इकडं आपल्याला काम थोडं 10 ते 20% मित्रांनो आपल्याला कमी असलेलं दिसतं कारण त्याचे कारणंही अलग आहेत. इकडं थोडे जी माळांची संख्या जी आहे डोंगराची संख्या आहे ती पण आपल्याला जास्त असलेली दिसते. तर मित्रांनो आजच्या याच्यामध्ये आपले मनोज भाऊ पण सोबत आलेले. बोला मनोज भाऊ किती भेटले आपण 4-5 वेळेस घेतले. तर मित्रांनो भेटूया.